माझा काही काळ असा होता की जेव्हा मला माझ्या वडिलांच्या सपोर्टची गरज होती तेव्हा माझे वडील माझ्यापासून थोडे काळ दूर गेलेले होते। आई माझी वडापाव खूप उत्तम बनवायची, त्याच्यामुळे मग मला तिच्याबरोबर जाऊन कुठे वेगवेगळे एक्झिबिशन्स असायचे तेव्हा आम्ही आमचे स्टॉल्स टाकायचो। आई म्हणून आपल्याला ते डिसिजन घेणं खूप गरजेचं असतं। सो आय वॉज ट्रॅव्हलिंग ॲट विक्रोली ॲट दॅट टाइम। सो मला रोज ट्रेनने ट्रॅव्हल करणं आणि माझी मुलगी फक्त 3-3.5 महिन्याची होती। नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते मी तुमची लाडकी होस्ट वृषाली एकमेव। आणि आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे लाईट्स कॅमेरा ऍक्शन प्रोडक्शन हाऊस, प्रस्तुत आणि निर्मित जागर स्त्री शक्तीचा। तर हा नवरात्रीसाठी आपण स्पेशल असा सेगमेंट तयार केला तुमच्यासाठी, ज्यात आपण वेगवेगळ्या स्त्रियांना, वेगवेगळ्या फील्डमधल्या स्त्रियांना आपण इथे बोलून त्यांची जर्नी इथे जाणून घेतोय, त्यांचे अनुभव तुमच्यासाठी आपण इथे मांडतो आहोत की जेणेकरून त्यातनं तुम्ही काहीतरी शिकावं, त्यातनं बोध घ्यावा। आणि अशाच वेगवेगळ्या स्त्रियांना बोलून आज आपण आजचा 8वा एपिसोड करतो आहोत। तर आजच्या पाहुण्या आपण बोलवलेल्या आहेत रुपाली घरटे, ज्या कॉर्पोरेट जगातल्या खूप नावाजलेल्या आपण त्या कंपनीतल्या आहेत। त्यांची अशा पोस्टवर आहेत, त्या खूप त्यांच्या मेहनतीने, खूप त्यांच्या अशा वेगवेगळ्या एक्सपिरियन्स घेऊन त्या आत्ताच्या पोस्टवर पोहोचलेल्या आहेत। त्यांचं आज आपण स्वागत करूया। तर रुपाली, आज तुझं आमच्या या शो मध्ये स्वागत आहे आणि तू वेळात वेळ काढून आमच्याशी आज गप्पा मारायला आलेली आहेस, त्यासाठी खरंच थँक्यू। थँक्यू मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल। आणि आपण थेट आपल्या गप्पांना सुरुवात करूया। तर रुपाली, आमच्या ऑडियन्सला तुझं बालपण कुठे गेलं, कसं गेलं आणि तू कसं त्याच्यातनं काय काय पुढे आलीस याबद्दल आम्हाला थोडंसं थोडक्यात सांग। नक्कीच। बेसिकली मी माझा जन्म मूळचा गावचा मलकापूरचा, पण माझं बालपण पूर्ण ठाणे शहरातच झालेलं आहे। आणि मी ठाणे शहरामधून लहानाची मोठी झालेली आहे आणि या पोझिशनला पोहोचण्यासाठी मी खूप स्ट्रगल घेऊन मी या पोझिशन पर्यंत आली आहे। आणि मला सांगायला आवडेल की कुठल्या पण गोष्टीच्या बाबतीत आपण कुठल्याही मनात भीती न बाळगता आणि कुठल्याही पण चॅलेंजला फेस करून सुद्धा आपण कुठल्या गोष्टी करू शकते, हे मी आतापर्यंत माझ्या पूर्ण जर्नीमध्ये शिकलेली आहे। आणि मला असं वाटतं की मी जेव्हा स्कूलमध्ये होते तेव्हा ॲव्हरेज होते स्टुडंट, ॲव्हरेज सगळं मी अभ्यासाचं वगैरे सगळं होते। पण माझा काही काळ असा होता की जेव्हा मला माझ्या वडिलांच्या सपोर्टची गरज होती तेव्हा माझे वडील माझ्यापासून थोडे काळ दूर गेलेले होते। मग त्यावेळेस असं झालेलं की मला माझ्या आईने पूर्णपणे सपोर्ट दिला आहे। आणि आईने जेव्हा सपोर्ट केला तेव्हा मग असं वाटलं की नाही, आता माझी पण एक जबाबदारी आहे की तिला पण आपण हातभार लावायला हवा। मग जशी 10वी झाली त्याच्यानंतर मी तो भार तिचा थोडासा सांभाळण्याचा प्रयत्न केला। 10वी झाल्यानंतर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे जशी आता आई माझी लोकांच्या घरी पोळी भाजीचं काम करून आम्हाला तिने शिकवले आहे। आम्ही तिघी बहिणींमध्ये मी सर्वात मोठी, आणि असं होतं की जबाबदारी आमच्या पूर्ण स्त्रियांवरतीच होती। आणि मग आईने त्याच्यामध्ये आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे। माझ्या वडिलांचं असं होतं की आम्ही सगळ्यांनी त्यांच्याबरोबर गावाला निघून जायला हवं होतं, पण आम्ही ते नाही केल्यामुळे ते थोडेसे क्लॅशेस झाले। पण त्या क्लॅशेसमध्ये पण आम्ही ते सावरून नेलं। माझी आई एकदम भक्कम होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या। आणि त्याच्यानंतर मग एक स्टँड असा आला की मग मला जेव्हा कळायला लागल्या गोष्टी तेव्हा मग मी काही वेगवेगळे म्हणजे छोटी मोठी कामं हातात घेतली। लाईकवाईज
की जेणेकरून काही पेपर चेकिंगची कामं असतात किंवा काही आपल्या इथे आई माझी वडापाव खूप उत्तम बनवायची, त्याच्यामुळे मग मला तिच्याबरोबर जाऊन कुठे वेगवेगळे एक्झिबिशन्स असायचे तेव्हा आम्ही आमचे स्टॉल्स टाकायचो की जेणेकरून लोक तिथे मग आईच्या वडापावचे खूप जास्त तारीफ करायचे. ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणच्या लोकांना माझ्या आईच्या हातचा वडापाव प्रचंड आवडायचा. त्याच्यामुळे कधी पण कुठला गणेशोत्सव किंवा कुठलाही सण असेल त्यांच्याकडे किंवा काही कार्यक्रम असेल तर माझ्या आईच्या हातचा वडापाव हा कायम खाल्ला जायचा. तर हे सगळं असताना त्याच्यानंतर मग हळूहळू मी कॉर्पोरेट लाईफच्या दृष्टिकोनाने पुढे सरकत गेले. कॉर्पोरेट लाईफ म्हणजे म्हणाल तर मी माझी 12वी जस्ट कम्प्लीट केलेली आणि मग माझ्या FY BComच्याच इयरमध्ये मी एका फॅसिलिटी कंपनीमध्ये जॉईन केलं. त्या कंपनीमध्ये मला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला. म्हणजे मी लहानाची म्हणजे म्हणतात ना एका छोट्याशा वयामध्ये जसं जस्ट एक 18 इयर्स आपण करतो आणि त्याच्यानंतर मग मला माझी ती एंटायर जर्नी तिकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मला लोकांनी चान्स दिला आणि तिकडचे जे MD होते त्यांनी मला माझ्या शिक्षणाबरोबर तू काम करू शकतेस ह्याची परवानगी दिली. तो खूप मोठा सपोर्ट होता ॲज अ कॉर्पोरेट लाईफमध्ये. आणि त्यांनी माझं जसं जसं ग्रोथ बघितली. मी त्याच कंपनीमध्ये असताना माझं MBA ही कम्प्लीट केलं वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये. आणि हे सगळं करता करता मग कळलं की हो बाबा आपल्याला पुढे शिक्षणाची खरंच खूप जास्त गरज आहे आणि आपण करू शकतो काही गोष्टी मॅनेज. तर असा मी कॉर्पोरेट लाईफचा माझा सुरुवात झालेली आहे. असं आहे. म्हणजे आपण जसं बाहेर आपला खूप स्त्रिया असतात ज्या कॉर्पोरेटमध्ये आहेत किंवा खूप वेगवेगळ्या नावाजलेल्या कंपनीमध्ये 12-12, 13-13 तास काम करतात आणि प्लस परत घरात येऊन घरची जबाबदारी पण सांभाळायची असते. तर ह्या स्त्रियांना खूप साऱ्या अशा जबाबदाऱ्या असतात की आधी एक मुलगी म्हणून, मग बायको म्हणून, मग सून म्हणून, मग नंतर आईची फेज येते. तेव्हा तर म्हणजे बघायलाच नको. तेव्हा तारांबळ ती तारेवरची कसरत आपण म्हणू शकतो. पण मला इथे एक विचारायचं की जसं आता तू सांगताना की वडापावचे स्टॉल पण तू लावले होते त्यावेळेस, अर्थात ते आपण स्वखुशीने नाही पण ते त्या काळाची गरज किंवा त्या सिच्युएशनची गरज होती. पण तेव्हा काहीतरी अनुभव पण आले असतील नसले, काही विनोदी किस्से पण घडले असतील. विनोदी किस्से असं नाही म्हणता येणार पण एक मनात खंत राहते ना, ती खंत मी सांगू शकते. म्हणजे लाईक तो एक फेज होता की आपला एक कॉलेज लाईफचा फेज होता. पण कॉलेज लाईफ मध्ये आपण सगळे फ्रेंड्स बरोबर फिरायला जातो. माझे फ्रेंड्स पण असे म्हणजे तलावपाळी सारख्या एरियामध्ये आपण जाऊन थोडंसं जरा आपण फिरून येऊ हे सगळं असायचं. पण मग त्याच काळी कुठे ना कुठेतरी मला माझी घरची रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेज करण्यासाठी मला तो वेळ तिकडेच द्यावा लागायचा. तर ती कुठेतरी मनात एक खंत मला नेहमी राहिलेली. पण मग तो जो फेज मी नाही एन्जॉय करू शकली तो मी वेलिंगकर मध्ये जेव्हा MBA ला जेव्हा ऍडमिशन घेतलं ते 3 वर्ष मी तिकडे माझ्या फ्रेंड्स बरोबर तो कॉम्पेन्सेट केला असं मी नक्कीच सांगू शकते. पण म्हणजे पहिली जी ती कंपनी होती की तिथूनच तुझी सगळी शिक्षणाची पण जर्नी सुरू होती की त्यांनी खरं तर कॉलेजच्या म्हणजे ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासूनच तू तिथे काम केलं. म्हणजे आता बघायला गेलं तर कुठलीही कंपनी तुम्हाला ग्रॅज्युएशन शिवाय त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा पाऊल टाकू देऊ शकत नाही. बरोबर आहे. पण मग तेव्हा त्यांचा सपोर्ट कसा म्हणजे किती चांगला मिळाला? करेक्ट. सो बेसिकली मी जेव्हा इंटरव्ह्यू साठी गेलेले होते तेव्हा त्यांचं असं होतं की तू कशी मॅनेज करणार. पण मग मी त्यांना हे सांगितलं की नाही बाबा तुमचे मॅन्डेटरी आवर्स 8 किंवा 9 आवर्स आहेत. आय एम एबल टू मॅनेज दॅट. सो तुम्ही मला एक फक्त एवढी संधी द्या की फ्लेक्झिबिलिटी आवर्सची संधी द्या. माझं सकाळचं मॉर्निंगचं कॉलेज होतं ठाणा कॉलेज. सो मी 7:30-8 वाजता कॉलेजला जाऊन एक 10-10:30 पर्यंत मी दादरला डेली ट्रॅव्हल करत होते. आणि मग ते 11-11:30च्या दरम्यान मी डेली ऑफिसला पोहोचायचे आणि रात्री 8-8:30 पर्यंत मी त्यांना तेवढा माझा टाइम डिवोट करून द्यायची. सो दे वर ऑल्सो हॅपी की हो ही या मुलीने खरंच अचीव्ह केलेले आहे. आणि त्या बेसिसवरती त्यांनी मला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये चान्स दिला शिकण्याचा की ओके तुला आता हे शिकायचंय का, ठीक आहे तू आता या डिपार्टमेंटचं शिक, तुला हे हवंय का, तू असं करून मला त्यांनी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काय काय घडतं कसं तू करू शकतेस मॅनेज सगळी संधी त्यांनी मला दिलेली. क्या बात आहे. पण मग आता ह्या सगळ्या संधींचा पुढच्या ज्या तू अर्थात कॉर्पोरेटमध्ये एक असते की प्रत्येक वेळेस तुम्ही कंपनी स्विच करत अर्थात बेटर पर्सेंटेज जिथे मिळते तिथे तुम्ही जाणारच आहात.
पण मग जेव्हा तुम्ही कंपनी स्विच करता, म्हणजे हे मला माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तींना पडलेला प्रश्न असतो की तुम्ही कंपनी स्विच करता, अर्थात तिथलं तुमचा एक कम्फर्ट झोन तयार झालेला असतो एका कंपनीमध्ये. खूप वर्ष काम करत असतो, 7-8 वर्ष. मी 11 वर्ष काम केलं. 11 वर्षानंतर तुम्ही 11 वर्ष स्विच करत असाल तर दुसऱ्या कंपनीत तुम्हाला असं विचारण्यात का रे आपण तिथले मॅनेज होणार, तिथलं वातावरण कसं असेल, आधीच्या कंपनी सारखं सेफ झोन असणार आहे का, आपला कम्फर्ट मिळेल का, खरी गोष्ट आहे. काय काय विचार असतात. सो बेसिकली 11 वर्षानंतर जेव्हा मला कंपनी स्विच करायची होती, पहिला प्रश्न माझ्या मनात हा होता की खरंच मला करायची आहे का. पण दुसरं एक म्हणतात, एक स्त्री, एक आई म्हणून आपल्याला ते डिसिजन घेणं खूप गरजेचं असतं. सो आय वॉज ट्रॅव्हलिंग ऍट विक्रोली ऍट दॅट टाइम. सो मला रोज ट्रेनने ट्रॅव्हल करणं, आणि माझी मुलगी फक्त 3-3.5 महिन्याची होती, आणि त्याच्यानंतर तिच्यापर्यंत तो 1 तासाच्या जर्नी ट्रॅव्हल करून तिच्यापर्यंत पोहोचणं हा माझ्यासाठी खूप जास्त कठीण काळ होता. मग त्यावेळेस मी असं डिसाईड केलं की नाही, आपल्याला ठाण्यातल्या ठाण्यात कुठे जर जॉब मिळत असेल तर आपण ही अपॉर्च्युनिटी सोडायला नको, जेणेकरून मी माझ्या मुलीपर्यंत 15-20 मिनिटाच्या अंतरात मध्ये पोहोचू शकते. म्हणून मला म्हणजे नाही मला तो जॉब चेंज करायचा होता, पण माझ्याकडे काही चॉईस नव्हता, म्हणून मग मी जवळच्या जवळ घेऊन एक माझी ग्रेड लेवल थोडी खाली करून मी परत माझ्या करिअरला स्टार्ट केली. कारण की तिथे मला ब्रेक नको होता. आयुष्यात मध्ये एवढं तर शिकवलेलं होतं माझ्या एक्सपिरियन्सने की नेहमी इंडिपेंडेंट राहायला हवं, एका स्त्रीने नेहमी इंडिपेंडेंट असावं. म्हणून करिअर ब्रेक हा कधी चॉईसच नव्हता माझ्याकडे, आणि म्हणून मग मी स्विच केलं. खूप कठीण होतं माझ्यासाठी ते, कसं मी मॅनेज करणार, कारण की 11 वर्ष त्या कंपनीचं सगळं मला माहिती होतं. येस येस, खूप स्ट्रॉंग फॅमिली झालेली तिकडे, पण माझा खूप त्रास झाला. पण नंतर सवय होते. दुसरीकडे पण गेल्यानंतर दुसऱ्या कंपनीमध्ये पण मी ऑलमोस्ट 6 इयर्स पर्यंत मग ट्रॅव्हल म्हणजे केलं मॅनेज तिकडे पण. पण मला आता हे विचारायचं की कॉर्पोरेट जग जे असतं, जे जसं आपण सरकारी नोकरी असते की 10 ते 5 तुम्ही काम केलं की गेलात, पण जसं कॉर्पोरेट नसतं, तुम्ही जायची वेळ ठरलेली असते पण यायची वेळ ठरलेली नसते. मग यासाठी तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट कसा मिळतो? सो बेसिकली मी सगळं ह्याचं श्रेय माझ्या पहिले आईला देईन आणि नंतर माझ्या मिस्टरांना देईन. कारण की आईने माझ्या मुलीला सांभाळलं, त्याच्यामुळे माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असं कधीच नव्हतं की माझ्या मुलीला माझी गरज आहे. सो माझ्या मुली मला माहितीये सेफ हँड्स मध्ये आहे, त्याच्यामुळे मी 100% माझ्या कामावरती फोकस करू शकत होते आणि माझ्या करिअरवरती फोकस करू शकत होते. दुसरी गोष्ट माझ्या मिस्टरांनी ऑलवेज मला असं कधीच थांबवलं नाही की तू 5 म्हणजे 5 किंवा 7 म्हणजे 7 या टायमिंगला घरात आलीच पाहिजे. कारण की त्याला माझं करिअरचं सगळं माहिती होतं, माझा बॅकग्राऊंड माहिती होता. सो त्याने मला खूप सपोर्ट केला की ठीक आहे, तुझं करिअर आहे, तुला वाटतं तुझं, आणि मी ज्या क्षेत्रात काम करते तिथे टायमिंगचं बंधन नाही. तुम्ही ऑफिसला यायची वेळ आहे, पण जाण्यासाठी तुम्हाला अलाउडच नाहीये की तुम्ही 5 वाजता आणि 6 वाजता घरी निघू शकता. तर त्या ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. ऑब्व्हियसली की आपण असं म्हणतो की आपण 8 तास काम करायचं, सगळ्या स्त्रियांना वाटतं की मी माझ्या घरी जाऊन माझा मी टाइम किंवा जे पण काही घराच्या रिस्पॉन्सिबिलिटीज करायच्या. पण दुसऱ्या क्षणाला असं वाटतं की आपण करिअरच्या दृष्टिकोनाने, आपल्याला माहिती आता इतकं कॉम्पिटिशन वर्ल्ड चालू आहे, तर मला कुठेतरी मला पुढे पोहोचायचंय. पुढे पोहोचण्यासाठी काय लागणार आहे? मेहनत कशी होणार आहे? एक्स्ट्रा टाइम जे आपण एफर्ट्स देतो कंपनीला, या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतःला त्या करिअरमध्ये स्वतःला अडकवत जातो. कुठे ना कुठेतरी वाटतं की एक आपण फॅमिली लाईफ थोडी मिस करतोय, पण येस मीन वाईल आपल्याला दुसऱ्या गोष्टी पण मॅनेज करायचे असतात. अर्थातच, म्हणजे ते एक सब्र का फल मिठा होता या काइंड ऑफ मध्ये ते मोडणार आहे. पण मला हे विचारायचं की आता सरकारी म्हणजे गव्हर्नमेंट जॉब असतो आणि कॉर्पोरेट जॉब, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं गव्हर्नमेंट मध्ये आता पेन्शन त्यांनी बंद केली, पण स्टील गव्हर्नमेंट जॉब हा सिक्युअर वाटतो लोकांना, आणि कॉर्पोरेट हा थोडा अनस्टेबल. कारण हल्ली आपण बघत चाललो की कुठली कंपनी कधी तुम्हाला काढू शकते, मेमो देऊ शकते कुठल्याही पद्धती. तर ते कसं तुम्ही म्हणजे टांगती तलवार तुमच्या डोक्यावर असते आता की नाही? ती अजूनही आहेच आणि ती रोजच असते. म्हणजे मी घरातून जेव्हा बाहेर पडते तेव्हा ह्याच विचाराने पडते, आज माझा शेवटचा दिवस असू शकतो का. कारण की मी ज्या प्रोफाईलमध्ये काम करते आहे ते फायनान्शियल रिलेटेड गोष्टी आहेत. तिथे मला माझं 100% इंटिग्रिटीने काम करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि त्यावेळेस मला असं वाटतं की आपण जर आपले 100% नाही दिले तर कंपनी माझ्यावरती विश्वासच दाखवणार नाहीये. तर मग तो विश्वास मला त्यांना दाखवण्यासाठी मला माझे 100% काहीही करून देणं भाग आहे.
आणि मला माहिती की ज्या दिवशी माझ्याकडून एक ह्याची पण मिस्टेक होईल, कारण का इट्स रिलेटेड टू फायनान्स, आणि कंपनीचं 1 रुपयाचं नुकसान म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. तर मला रोज असं वाटतं की आज माझा शेवटचा दिवस आहे, आणि तसंच करून मी माझ्या म्हणाल ना बॅटल, एक कॉर्पोरेट बॅटलसाठी मी ऑलवेज रेडी असते. आणि ती टांगती तलवार ही नेहमीच राहणार आहे आमच्या आयुष्यात, कारण की हे कॉर्पोरेट लाईफ आहे. यू कांट इमॅजिन की बाबा आपण 9 to 5 जॉब मध्ये कधीच नाही आहोत आणि कधी नसणार पण आहे. हे तसंच आम्ही स्वतःच्या माइंडला प्रिपेअर करत असतो. आर्मी पर्सन आणि कॉर्पोरेट पर्सनला खरंच तुम्ही कम्पेअर करू शकता. आणि कधी काही एस्केलेशन होतील, कधी काय होणार, कोण आपल्यावरती काय बोलेल. अँड आम्ही HR प्रोफाईल मध्ये असल्यामुळे आमचा नेहमी हा जॉब थँकलेस असाच म्हटला जातो की HR म्हटल्यानंतर की सगळ्या एम्प्लॉईजच्या क्वेरी आम्हाला हँडल करायला लागतात, आणि मग त्याच्यामध्ये काही छोटं मोठं आमच्याकडून काही झालं तर मग लोकांना असं वाटतं की आम्ही बरोबर त्यांना उत्तर देत नाही, तर मग ते एस्केलेशन लेवल्स असतात. आणि टांगती तलवार नेहमीसाठी आमच्याकडे असतेच. सो कॉर्पोरेट ज्या स्त्री, आता आपण जसं बोलतोय, आपण आता आपला सेगमेंटच एका महिलांना आहे किंवा स्त्रियांच्या आजूबाजूचा आहे. तर कॉर्पोरेट मध्ये जेव्हा एक स्त्री काम करते तर अर्थात तिला घरची जबाबदारी, त्याच्यानंतर ऑफिसची एक वेगळी जबाबदारी, ते वेगवेगळे रोल तुम्ही ज्या ऍट अ टाइम ज्या रोल प्ले करताय, तर तेव्हा स्विच ऑन ऑफ व्हायला होतं का, की ऑफिसमध्ये गेले की ऑफिसची एक तुम्ही एक पोस्टवर आहात आणि घरी आल्यानंतर तुम्ही आहात, म्हणजे एक तुमची स्वतंत्र एक अस्तित्व असतं, तर ते कसं स्विच ऑन ऑफ करतात? सो बेसिकली नेहमीच फॅमिलीला पण प्रायोरिटी द्यावी लागते, आणि आमची फॅमिली खूप मोठी आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांकडचे माझे सासू सासरे, माझे दीर, माझे नणंद वगैरे, आमची खूप मोठी फॅमिली आहे. आणि ती जेव्हा पण केव्हा घरी येते, माझ्याकडे कामाचं प्रेशर तेवढंच असतं, पण आपल्याला माहितीये की आता आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये जायचं आहे, तो देन वी हॅव टू स्टॉप थिंकिंग ऍट दॅट टाइम. आणि तसा विचार करत असताना फॅमिली पण माझी नेहमी मला सपोर्ट करते, कारण की त्यांनाही इतके वर्ष झाले माहितीये की ही सवय झालेली आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला एवढे प्रेशराईज करत नाही. ठीक आहे, तुला जसं जमतं तसं तू कर, किंवा एवढ्या अपेक्षा ठेवत नाही. अर्ध्या गोष्टी तू करून दे, अर्ध्या गोष्टी आम्ही करून देते, म्हणून फॅमिलीचा सपोर्ट आणि स्पेशली माझ्या सासऱ्यांचा सपोर्ट मला नेहमीच मिळालेला आहे. त्याच्यामुळे मला असं कुठे जाणवत नाही की मी एका म्हणजे म्हणतात ना सासरी पण हे करते. सो दे आर इक्वली सपोर्टिंग मी. तर मला असं कधीच वाटत नाही की आपण आता स्विच ऑन आणि स्विच ऑफ मोडवर जायला पाहिजे. आता तुम्ही ज्या कॉर्पोरेट म्हणजे आता एखाद्या घरामध्ये दोघेही म्हणजे आई वडील दोघेही कॉर्पोरेट मध्ये आहेत, IT मध्ये आहेत, पण मग त्याच्यात मुलांवर खूप सर्वाईव्ह होतात की ते त्यांच्याकडे तेवढ्या प्रकारे किंवा तेवढ्या ह्याच्याने तुमचं लक्ष दिलं जात नाही. तर आता तुमच्या घरात कशी परिस्थिती आहे? सर, माझी मुलगी ती मला नेहमी बोलते की तुझ्या घड्याळात 8 वाजले नाही का अजून. हा तिचा पेटंट डायलॉग आहे, कारण ती मला रोज सकाळचा एकच प्रश्न होते, आई तू किती वाजता घरी येणार आहे. आणि मला तिचं नेहमी उत्तर हेच असतं, मी 8 वाजेपर्यंत येईल. आणि मी 8 वाजताची वेळ कधीच पाळत नाही, आणि नेहमी मला यायला उशीरच होतो. तर ती मला नेहमी म्हणते तुझ्या घड्याळाचे आणि तुझ्या मोबाईलच्या घड्याळाचे 8 वाजले नाही का अजून. म्हटलं हो मला माहितीये. तर माझी मुलगी मला नेहमी, पण तिला आता मला माहितीये की माझ्या महिन्यातले काही असे दिवस असतात की जिथे मला एक्स्ट्रीम वर्क असतं, तर ती तो वेळ माझ्यासाठी सांभाळून येते, आणि त्यावेळेस ती मला कधी डिस्टर्ब पण करत नाही की ठीक आहे मला माहितीये की आई याच वेळेला येणार आहे, तर आपण तिला नको डिस्टर्ब करायला. सो तिचं पण तसंच आता माइंडसेट झालेला आहे. अँड बिकॉज 3 months पासून ती माझ्या आईकडे असल्यामुळे तिला माहिती की आईचं काम तसं आहे, तर तीही मला तेवढाच सपोर्ट करते. पण मग कधी अशा ह्याच्याने कधी चिडचिड नाही होत का ह्याच्याने? म्हणजे स्वतःवरच आपण कधी असं होतं ना की अरे डिप्रेशन मध्ये जायला होतं, आता एक्स्ट्रीम वर्क चालू आहे आणि आपलं घरापेक्षा आपल्या मुलांकडे आपण जास्त लक्ष दिलं जात नाही, त्याच्याकडे जसं टाइम स्पेंड केला जात नाही. बरोबर आहे, होते, खूप चिडचिड होते. मेन म्हणजे तर गिल्ट फॅक्टर जो येतो तो मधून मधून आम्हाला येत राहतो. मग त्याच्यासाठी कॉर्पोरेटने आम्हाला सुट्ट्या दिलेल्या आहेत काहीशा, ज्या आम्ही कधीतरी घेतो, पण तिथे पण आम्हाला म्हणजे लॅपटॉप कंटिन्यू घ्यावा लागतो की हो अरे तुम्ही घ्या सुट्टी, पण ऍटलीस्ट फोन केला तर अवेलेबल राहा. या कंडिशनने आम्हाला सुट्टी मिळते. हे कॉर्पोरेट लाईफ आहे, ते आम्हाला त्याच्याबरोबरच जगावं लागतं. म्हणून एक सॅटर्डे संडेची थोडीशी विश्रांती म्हटल्यावरती थोडंसं वाटतं, पण एक मनाला ती गिल्ट आमची ती न संपणारी आहे. कारण की मुलांना आपण त्यांचं जे बालपण असतं, जे छोटे छोटे क्षण असतात ते आम्ही मिस करतो कॉर्पोरेटवाले. हे मला म्हणजे
खूपच खंत आहे ती मला. पण आता मुलांच्या विषयाला एक विचारायचं होतं की एक आई म्हणून जेव्हा आपण आता हल्लीकडे बघतोय की मोबाईलचं ऍडिक्शन खूप मुलांकडे झालेलं आहे, की ते जिथेही बघा तिथे मोबाईल युज करतायत. म्हणजे हल्ली आता ChatGPT, AI खूप प्रमाणात वापर होतोय मुलांकडनं, म्हणजे ते पण 5-6 वर्षाच्या मुलांकडनंच हा वापर केला जास्त जातोय. तर मोबाईलचं ऍडिक्शन ह्याच्यावर काय सांगाल? मला एवढंच म्हणायचं आहे की काळाची जेवढी गरज आहे तेवढंच ते वाईट पण आहे त्यांच्यासाठी. कारण की जेव्हा आपण आपल्या लहानपणी लिहत वाचत होतो सगळ्या गोष्टी, न्यूजपेपर म्हणा, पुस्तकं म्हणा, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला किंवा शिक्षकांकडून सगळं कळायचं. आताची पिढी अशी आहे की त्यांना ChatGPTला एक प्रश्न विचारल्यानंतर, म्हणजे पहिलं गुगल होतं, गुगलवरने आता ती ChatGPTने जागा घेतलेली आहे. माझ्या मुलीचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर कॉर्पोरेट लाईफ मध्ये मी असल्यामुळे तिचे काही प्रोजेक्ट्स असतात स्कूलचे, जे मी तिच्या वेळेत कम्प्लीट नाही करू शकत. तर तिथे मला तिला तो थोडासा एक स्पेस द्यावा लागतो की ठीक आहे, ह्याच्यावरती सर्च कर, त्याच्यातले कंटेंट्स मी तुला थोडेसे मॉडिफाय करून देऊ शकते. तर कॉर्पोरेट वाल्यांसाठी ChatGPT इज म्हणजे थोडंसं पॉझिटिव्ह साईड साठी आहे. पण ऑब्व्हियसली मुलांसाठी मला नाही वाटत ते तेवढ्या प्रमाणात चांगली गोष्ट आहे. पण कॉर्पोरेट वुमनसाठी मला असं वाटतं ते थोडंसं एक बेटर फॅक्टर आहे. पण मग ह्याच्यात कुठेतरी कंपनीने अशी कुठली पॉलिसी नको काढायला की जेणेकरून म्हणजे हा पण विचार करायला पाहिजे एम्प्लॉईजच्या पर्सनल ह्याच्यामध्ये? ऑफकोर्स मला असं वाटतं की त्यांनी करायला हवा म्हणून. पण मग प्रत्येक वेळेस मला असं वाटतं की ते डिपेंड ऑन द प्रत्येकाच्या डेझिग्नेशन वरती डिपेंड राहतं की तुम्ही कुठल्या रोलला काम करतायत किंवा तुम्ही कुठल्या क्षेत्रात मध्ये काम करतायत. आता मी सपोज मी असं कुठल्या क्षेत्राला हे नाही कमी लेखत किंवा जास्त लेखत असं नाहीये. पण माझा विचार असा आहे की फॉर एक्झाम्पल मला माहिती की मी हा प्रोफाईल स्वतःहून निवडलेला आहे आणि मला माहिती की ह्याच्यामध्ये मला एवढाच वेळ द्यावा लागणार आहे. मी कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये जाऊया, पण मला माहिती की मला एवढाच वेळ डिवोट करावा लागणार आहे. तर त्या वेळेस मला असं नाही वाटत की मी ही गोष्ट टाळू शकते. आणि कंपनीच्या पॉलिसीबद्दल कंपनी आपल्याला वेळोवेळी सांगते की ठीक आहे, तुमचं वर्क लाईफ बॅलन्स आहे, यू कॅन मॅनेज दॅट. पण मग ते आपल्यावरती असते की आपण कसं मॅनेज करतो. सपोज मला माहिती की मला आज करिअरच्या दृष्टिकोनाने जायचं, तर मला काहीतरी गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. तोच एक माझा आहे. आणि नाही कंपनी म्हणत नाहीये की तुम्ही पूर्ण हे करा किंवा त्या बेसिसवरती ते आम्हाला काढणार आहे, पण असं पण नाहीये. पण आपल्याला करिअर मध्ये ग्रो व्हायचंय म्हणून हा हार्श डिसिजन घ्यावा लागतो. ओके. सो पुढे आपल्याला असं मला विचारायचं की एक स्त्री म्हणून आत्ताची जी काही आपली जी यंग जनरेशन आहे, जेन झी आपण ज्यांना म्हणतोय, हल्ली आता ते कॉर्पोरेट मध्ये पण आहेत, तर त्यांच्यासोबत जेव्हा काम करतो आपण, म्हणजे एक लेव्हलवर आता आपण एक सिनियर पर्सन त्यांच्याशी आपण जेव्हा बोलतो, जेन झी वाल्यांचा अनुभव कसा आहे? सो बेसिकली जेवढं मला असं जाणवतं, जेन झी त्यांचे पॉइंट्स ठामपणे मांडतं, पण जेवढ्या लॉजिकली ते क्वेश्चन्स असायला हवे तेवढे त्यांचे नसतात. कारण की त्यांचा फोकस हा नेहमी त्यांच्या पर्सनल लाईफ वरतीच असतो आणि मला माझा पर्सनल स्पेस हवा ह्याच दृष्टिकोनाने जेन झी आजकालची म्हणजे वागते आहे. माझ्या काळात मला माहिती होती की मला करिअरवरती फोकस करायचंय, म्हणजे मला काय काय गोष्टी पुढे कराव्या लागणार आहेत आणि आज मला त्याच्यासाठी काय काय सॅक्रिफाईस करावं लागणार आहे हे मला माहिती आहे, आपल्या जनरेशनला माहिती आहे. पण जेनझी कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की तिथे त्या गोष्टीमध्ये थोडीशी लॅक आहे की त्यांनी थोडासा अजून फ्युचरचा विचार करायला हवं की आपल्याला आज काय करायचंय. आय फील की दे आर क्वाईट कन्फ्युज्ड की त्यांना काय करायचं आहे. आज आहे, माझं होतंय, आय एम मॅनेजिंग दॅट्स इट. आजचा दिवस संपला, आजचा दिवस माझा ह्याच्यावरच ते खरं तर जगतायत असं आपण म्हणायला हरकत नाही. सो जेव्हा कॉर्पोरेट मध्ये आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा अर्थात ऑफिसचे जे काही रोल्स असतात, प्रत्येक डिपार्टमेंट वेगळे, प्रत्येकाचं काम वेगळं आहे आणि प्रत्येकासोबत काम करण्याचा अनुभव वेगळा. सो ऑफिस मधले असे काही विनोदी किस्से आहेत जे आठवतात की तुम्ही जेव्हा ऑफिस मधले जेव्हा तुम्ही एकत्र कुठे बाहेर जाता, म्हणजे आउटिंगला जाता किंवा ऑफिसमध्ये काही तुमचा इव्हेंट असेल, असे काही विनोदी किस्से घडलेत का? विनोदी किस्से तर खूपच आहेत. म्हणजे मी माझ्या टीम बरोबर मोस्टली आम्ही आउटिंगला वगैरे जातो आणि स्पेशली आमचं चहावरती खूप जास्त डिस्कशन होतं.
तो चहावरती असं झाल्यानंतर मी माझ्या टीम बरोबर जेव्हा जाते तेव्हा मी एका मॅनेजरच्या पोझिशनला असते, पण जेव्हा मी त्यांच्या बरोबर बसते तेव्हा मला असं कधी वाटत नाही की मी ह्यांची मॅनेजर आहे. इट्स लाईक अ टीम. आणि ते लोक, मी माझा कधी पण मूड ऑफ असेल तर मला नेहमी एनकरेज करतात की नाही, असं हा विचार करायला नाही पाहिजे, तू असं असं करायला पाहिजे. आणि ऑफकोर्स छोटे मोठे जोक्स माझ्यावरती स्वतःवरही मारतात आणि मग मला थोडं कूल डाऊन करतात. कारण की आपलं पोझिशन एक असं झाल्यानंतर असं वाटतं अरे बापा, आम्ही असं नको वागायला, आम्ही असं वागायला हवं. तर मला असं वाटतं की सेकंड फॅमिली, नॉट फर्स्ट बट सेकंड फॅमिली इज माय ऑफिस कलिग्स ओनली. आणि सगळेजण मला तिथे सांभाळून घेतात आणि प्रत्येक वेळेस आमचे विनोद हे होतच राहतात. त्यातला असा किस्सा असा मी पटकन असं सांगू नाही शकत, पण येस, काही गोष्टी अशा असतात ना की आपण कम्प्लिटली विसरून जातो की आपण कुठल्या टेन्शन मध्ये आहोत का. सो दे आर लाईक यु नो व्हेरी क्लोज टू मी. आता असं झालेलं आहे. क्या बात आहे. सो या सगळ्या गप्पांमध्ये आपण आहोतच, पण आज 20 वर्ष कॉर्पोरेट ज्या तुम्ही काम करताय कंटिन्युअस, कुठेही ब्रेक नाहीये, म्हणजे हे कसं, म्हणजे जमवलं कसं 20 वर्ष, नॉट वन सिंगल डे? सो मला जेवढं आठवतं, माझा सिंगल ब्रेक हा फक्त 3 महिन्याच्या मॅटर्निटीचाच होता. त्याच्या तो पण त्यांनी कंपनी दिला म्हणून, अदरवाईज तोही नसता मिळाला. आणि मला असं वाटतं की आपण स्वतः सेल्फ मोटिवेटेड राहिलो तर मला वाटत नाही की आपण कुठल्या गोष्टीसाठी परत म्हणजे विचार करायला पाहिजे की मला ब्रेकची गरज आहे. मला असं कुठेच वाटत नाही, कारण की मी मुळातच एवढ्या स्ट्रगल लाईफ मधून आलेली आहे की मला असं वाटतं प्रत्येक क्षण हा असा आहे की प्रत्येक क्षणाला काय होईल हे मी सांगू शकत नाही. आणि जे पास्ट लाईफ मी माझं पाठी टाकून आलेली आहे ते लाईफ मध्ये मला परत जायचं नाही किंवा माझ्या मुलीने ते लाईफ बघू नये असं जेव्हा मला वाटतं आणि हे विचार माझ्या सतत मनात येत राहतात, तेव्हा मी स्वतःला सेल्फ मोटिवेट करूनच त्या दृष्टिकोनाने पुढे पुढे जाते असं मला वाटतं. मग 20 वर्ष माझ्या आयुष्याची कशी गेली मला खरंच कळलं नाही, कारण काय आयुष्यामध्ये वेगवेगळे एक्सपिरियन्सेस येत राहिले मला. आणि असं नाहीये की पहिले 11 वर्ष वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं, तो एक्सपिरियन्स. दुसऱ्या कंपनीमध्ये मला थोडंसं वेगळं अजून काही शिकायला मिळालं. तिसऱ्या कंपनीमध्ये अजून थोडा, म्हणजे असे जे मी 3-4 कॉर्पोरेट मध्ये जेव्हा स्विच केलं तेव्हा मला खूप चांगले चांगले अनुभव. आणि आता जे मी करंट कंपनीमध्ये काम करते तिथे पण माझे सिनियर्स वगैरे ते थोडे अंडरस्टँडिंग आहेत, ते मला समजून घेतात किंवा कुठे लॅकिंग असेल तर तिथे पण आपल्याला सांगतात. तो मला असं वाटतं की प्रत्येक दिवस हा एक लर्निंगच आहे. आणि ऑब्व्हियसली ते मला सपोर्ट सुद्धा करतात सगळ्या गोष्टींना आणि माझ्या शिक्षणाला सुद्धा. म्हणजे इथे सांगायलाच आवडेल मला प्रेक्षकांना की शिक्षणाला वय नसतं हेच दाखवून देतात की आता सुद्धा या वयामध्ये त्या PhD ला त्यांनी अप्लाय केलंय. आणि प्लस तुम्ही आता एक कुठला कोर्स करतात त्याच्याबद्दल आम्हाला थोडं. सो बेसिकली मी आता जस्ट जसं काळाची गरज आहे शिक्षण, तसंच मला असं वाटतं की आपण सारखं शिकायला हवं. म्हणून मग मी एक आपलं म्हणतात ना की लिडरशिप रोलला आपण कसं जायचं म्हणून मी एक IIM लखनौचा एक लिडरशिपचा कोर्स करते. त्याचबरोबर मला असं वाटतं की मी कुठे ना कुठेतरी एक आपल्याला वाटतं ना की आपण एक डॉक्टरेटची डिग्री पण आपल्याला वाटली लागायला हवी आपल्या नावाच्या पुढे, डॉक्टर लागायला. म्हणून मग मला असं वाटलं की मी PhD पण करायला हवं. तर मी आत्ताच नुकतंच सोमय्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे PhD साठी. आय होप दॅट जर्नी ऑल्सो विल गो व्हेरी स्मूथली विथ द सपोर्ट ऑफ माय ऑफिस कलिग्स. सो मी खरंच असं वाटतं मला की ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण की आतापर्यंत जेवढं माझं कॉर्पोरेट लाईफ झालं हे शिकतच झालं. त्याच्या अगोदर पण 3 वर्षापूर्वी मी LLB केलेलं, तेव्हाही माझ्या कॉर्पोरेटने मला सपोर्ट केलेला होता. माझ्या एक्झामसाठी मला सुट्टी देणं किंवा कसं मॅनेज करायचं. सो मला असं वाटतं की शिक्षण हे कधी न संपणारी गोष्ट आहे. म्हणजे वकील सुद्धा आहेत त्या, एक वकील दुसऱ्या वकिलाची पॉडकास्ट करतायत म्हणलं. ओके. सो LLB इज अ डिफरंट फ्रॉम कॉर्पोरेट. पण कॉर्पोरेट मध्ये सुद्धा हल्ली खूप कॉम्पिटिशन आहे वकिलांसाठी. म्हणजे आता हल्ली लिगल ऍडवायझर आणि त्यांची पण कॉम्पिटिशन आता हल्ली लागलेली आहे. तर ह्या ह्याच्यात आता त्या शिकतात PhD साठी अप्लाय, तो कोर्स करतायत. आता आधी LLB, त्याच्यानंतर तुमचं MBA, ग्रॅज्युएशन, हे सगळंच कॉर्पोरेट मध्येच चाललेलं आहे. पुढे अजून काय काय करायचं? म्हणजे मला असं वाटतं की PhD झाल्यानंतर मी विचार नक्कीच करेन की ज्या स्टुडंट्सला आपल्या करिअर ची म्हणजे कुठे आपण कुठल्या दिशेला जायला हवं किंवा हा जो कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे जो त्यांना कुठे ना कुठेतरी मिळायला हवा,
तर त्या जनरेशनसाठी मला असं त्यांना शिकवायला नक्कीच आवडेल. तर Okay. मला असं वाटतं की मी परत मग शिक्षिकेच्या रोलमध्ये नंतर जायला हवं, जेणेकरून हा एक्सपिरियन्स आपला नॉलेज कोणाला ना कोणाला तरी शेअर व्हावा फ्युचरमध्ये. Yes. म्हणून स्वतःला तयार करणं तेवढं गरजेचं आहे. नक्की. म्हणून हे माझं धडपड चालू आहे की मी लवकरात लवकर माझं शिक्षण कम्प्लीट करून मी कोणाला तरी पुढे शिक्षिकेचा एक हे नक्कीच करावं. नक्कीच. म्हणजे खरं तर जेनझीला गरज आहे त्याच्या व्यवस्थित चांगल्या शिक्षण पद्धतीची. शिक्षण पद्धतीवरच आलोय तर एक शेवटचा प्रश्न आहे की जो काळ तुमच्या काळामध्ये शिक्षण पद्धत वेगळी होती, त्याच्यानंतर आमचा खूप पुढचा काळ होता, तर त्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आत्ताचं जी काही शिक्षण पद्धत सुरू आहे, काही शिकवण्याची पद्धत सुरू आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? किंवा किती तफावत जाणवतो आत्ताच्या? मला तर खूप जास्त जाणवतोय, कारण माझं शिक्षण स्टेट बोर्डने झालेलं आहे. मी माझ्या मुलीला CBSE बोर्डमध्ये टाकलेलं आहे. ती कुठलेही प्रश्न मला घेऊन येते तेव्हा पहिले मला सगळं वाचावं लागतं आणि ते वाचल्यानंतर मला स्वतःला समजण्यासाठी थोडा वेळ लागतो. सो मला असं वाटतं खूप जास्त गॅप आहे. ज्या गोष्टी मी 5वी-6वीला शिकले ती ऑलमोस्ट ती ज्युनियर KG सिनियर KGला शिकलेली आहे. तर मला असं वाटतं की मी खूप पाठी आहे आत्ताच्या शिक्षणाच्या ह्याच्यानुसार. तर मला असं वाटतं खूप जास्त डिफरन्स आहे आजच्या शिक्षणामध्ये आणि आमच्या वेळेसच्या शिक्षणामध्ये. पण मग त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करताना किती तारंबळ होते? खूप जास्त होते. म्हणजे आता छोटंसंच एक एक्झाम्पल, आजच म्हणजे उद्या माझ्या मुलीची एक्झाम आहे आणि मॅथ्सचा पेपर. सो इट्स बेसिक क्वेश्चन्स ती मला विचारते डिव्हिजन फॅक्टरचे. आणि डिव्हिजन फॅक्टर मध्ये पण तिच्या टीचरने तिला 2-3 प्रकारचे हे दिलेले आहेत की एक ही मेथड आहे, एक ही मेथड आहे. मग मम्मी कुठली मी मेथड वापरू, हा जो क्वेश्चन तिच्या मनात येतो. मग ते मला थोडंसं विचार करायला आणि मी तिला बरोबर सांगते की नाही, ती एक जी हे असते ना माझ्यामध्ये की खरंच मी बरोबर सांगते ना तिला, असं तर नाही मी माझ्या मुलीला काही चुकीचं शिकवते. तर ते एक थोडंसं टेन्शन राहतं आपल्या मुलांना आपल्याला शिकवताना. म्हणजे खरं तर आता अप टू डेट किंवा अपग्रेड राहणं, म्हणजे जसं मोबाईल आपला अपग्रेड होत असतो तसं स्वतः पण अपग्रेड होणं गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. सो हा कॉर्पोरेट मधला त्यांचा काय म्हणतात अनुभव आणि 20 वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की एकही दिवस त्यांनी ब्रेक न घेता 20 वर्ष सलग त्यांनी काम केलं. कुठे म्हणजे जस्ट 3 महिन्याची मॅटर्निटी लिव्ह सोडली तर त्यांनी 3 महिन्याची मॅटर्निटी ज्या दिवशी संपली दुसऱ्या दिवशी त्या हजर झालेल्या आहेत. सो खूप चांगला अनुभव आहे आणि त्यांचा जसं आतापर्यंत त्यांनी एक्सपिरियन्स सांगला की वडापाव विकण्यापासून ते आत्ता मॅनेजर लेवल, म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. म्हणजे आत्ता आमच्यासाठी किंवा आत्ता जे काही ऑडियन्स कुठल्याही एज मधले ऐकत असतील त्यांच्यासाठी हा अनुभव खरंच खूप वेगळा आहे की कॉर्पोरेटमध्ये एका स्त्रीमध्ये टिकून राहणं एक सलग 20 वर्ष जे खूपच अवघड आहे. सो रुपाली, खूप वेगळा अनुभव सांगितला. म्हणजे खरं तर बोलायला पण शब्द मिळत नाही, इतका वेगळा अनुभव की एवढा स्ट्रगल करून तो आज या पोझिशनवर आहे. हॅट्स ऑफ आहे तुला म्हणजे यासाठी. आणि खूप छान गप्पा झाल्या. म्हणजे मला खरंच टेन्शन आलं की आज तिला विचारायचं काय आपण. कारण एका ओळीत माझ्या मिस्टरांनी मला तिचं जर्नी सांगितलं. ते म्हणलं एका ओळीसाठी मी कसं तिच्याशी बोलणार आहे, अख्खा 30 मिनिटाचा आमचा एपिसोड. पण जेव्हा आम्ही गप्पा मारल्या आधी सुरुवातीला आम्ही पॉडकास्ट आधी आम्ही गप्पा मारतो कारण रिलॅक्स करावं लागतं समोरच्या व्यक्तीला. कारण हा तिचा पहिलाच पॉडकास्ट आहे म्हणजे ऍज अ असा गप्पा मारण्याचा. तिने याआधी कधीच हा अनुभव घेतला नव्हता. तर या गप्पांसाठी तुला जे टेन्शन आलं होतं ते कसं आता तुला वाटतंय? मला रिलॅक्स वाटतंय कारण की नेहमी समोर तू होतेस म्हणून मला जास्त रिलॅक्स वाटतं आहे. नाहीतर मला इन कॅमेरा किंवा मला लोकांच्या समोर बोलायला अजूनही थोडीशी भीती वाटते. म्हणून थोडंसं मला कॉन्शियसनेस आलेला होता. पण थँक्यू, तसं तुम्हाला जाणवू दिलं नाहीस. सो थँक्यू सो मच. इथे आमच्याशी या गप्पा मारल्या, तुझा अनुभव आमच्याशी शेअर केलास. तुझं जे काही आता लाईव्ह चालू आहे त्या तुझे जे काही गोष्टी चालू आहेत रिसेंट त्याबद्दल सांगितल्यास. आणि जसं की आमच्या कुठल्याही पाहुण्याला आम्ही रिकामी हाती पाठवत नाही, त्यासाठी आमचे यावेळेस गिफ्टिंग पार्टनर कोपागा फूड्स, मुक्ता घाट आणि एकमेव आर्ट आम्हाला यंदा त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे. तर त्यांच्याकडनं एक छोटी भेटवस्तू आहे. कोपागा फूड्स आंबोळी पीठ आहे, जे कोकणातलं अगदी नामांकित असं एक पदार्थ आहे आंबोळीचा. त्याचं पीठ आहे आणि त्याचे तू पिठाच्या आंबोळ्या कर. त्याची रेसिपी सगळी त्या पाकिटावर लिहिलेली आहे, तू कसं करायचंय. तर आणि मुक्ता आर्टचे एक छोटे छोटे पॉट्स आहेत जे ते पेंट करतात स्वतः
आणि ते शोपीस म्हणून तू तुझ्या घरात ठेवू शकतेस. आणि एकमेव आर्टने दरवर्षी सलग 3रा वर्ष त्यांचा पुलदर्शिका म्हणजे पु ल देशपांडेंची इन्फॉर्मेशन किंवा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून पु ल देशपांडेंचे काही थीम्स दरवर्षी आणतात. यंदाची थीम आहे त्यांची की प्रत्येक महिन्याच्या ह्याच्यावर QR कोड आहे, ते स्कॅन केलं की तुला त्यांचे कथाकथन किंवा त्यांचे ऑडिओ किंवा त्यांचे नाटकं पाहायला मिळतील. सो ह्या छोट्या छोट्या भेटवस्तू आहेत तुझ्यासाठी ज्या मी पाठवलेल्या आहेत आणि ह्या तू वापराव्या, ह्याचे आम्हाला रिव्ह्यूज द्यावे अशी आमची अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा तुझा मनापासून आम्ही आभार मानतोय की तू इथे आलीस, गप्पा मारल्यास. आणि पुढे जसं तू म्हणालीस की तुझी PhD झाल्यासाठी तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा आहेत आणि तुझ्या सगळ्याच मनोकामना पूर्ण व्हाव्या अशा देवीचरणी प्रार्थना. सो नक्की. तर मित्रांनो, कसा वाटला एपिसोड आणि नक्कीच आवडला असेल. आणि तत्पूर्वी महत्वाची गोष्ट, सबस्क्राईब करा रे मित्रांनो. का तुम्ही तसेच बसता आमच्यासाठी नुसते एपिसोड बघता, पुढे स्क्रोल करता? तर तसं नका करू, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हे जे काही नवीन नवीन एपिसोड आम्ही तुमच्यासाठी आणत असतो आणि तुम्हाला दाखवत असतो तर ते तुम्ही बघा. आणि सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं तर तुम्हाला पुढच्या एपिसोडचे पुढचे जे काय आम्ही व्हिडिओज अपलोड करू त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. आणि ते नोटिफिकेशन आहे तर तोही एपिसोड बघायला विसरू नका. आणि लाईक केल्यावर तुम्हाला तर आवडलाय, तुमच्या मित्रांना, तुमच्या आप्तेष्टांना सगळ्यांना पाठवा. कारण का ना, म्हणजे एका स्वतः पुरतं आपण त्याचा आनंद उपभोगा, तर पुढे त्यांना सपोर्ट करा, पुढे त्यांना पाठवत राहा. आणि तत्पूर्वी इथून पुढे हा व्हिडिओ बंद करण्याच्या आधी पुन्हा एकदाच सांगते, सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपला लाडका आणि आपला एपिसोड आहे लाईट्स कॅमेरा ऍक्शन प्रोडक्शन हाऊस निर्मित आणि प्रस्तुत जागर स्त्री शक्ती व्हिडिओ.